पण आत्ता मला असं सांगायला आवडेल की आत्ता सध्या भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आहेत, ही आपल्यासाठी खूप भाग्याची गोष्ट आहे। याचं कारण असं की आपण युद्ध जे म्हणतो ते युद्ध करणं हा म्हणजे युद्धाचं ज्वर जो तयार झालेला आहे, युद्धाचं अनेकांना आकर्षणही असतं। लोकांना असं वाटतं की पाकिस्तानला एकदाच काही ते नेस्तनाबूत करा, परंतु अजित डोवाल यांच्याबद्दल तुम्ही जे सांगितलं त्याच्याबद्दल आपण चर्चा करूच नंतर त्यांचं एकंदर। परंतु मला आत्ता पहिल्यांदा हे सांगतो की डोवाल डॉक्ट्रिन म्हणून जे काही भारताच्या सुरक्षेच्या संदर्भात साधारणतः 2014 राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून अजित डोवाल यांची नियुक्ती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली आणि त्यानंतर भारताची एकंदरच राष्ट्रीय सुरक्षेच्याबद्दल खूप एक वेगळ्या पद्धतीचा विचार झाला। म्हणजे त्यातलं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे उरी सर्जिकल स्ट्राईक असेल किंवा बालाकोट सर्जिकल स्ट्राईक असेल, तर अजित डोवालांचं सगळ्यात महत्त्वाचं काम जे काय असेल तर त्यांनी भारताला, म्हणजे भारत हा शांतताप्रिय देश होता, पूर्वी होता, आत्ताही आहे, परंतु शत्रूच्या भूमीवर जाऊन सुद्धा आपण आक्रमण करू शकतो, ज्याला ऑफेन्सिव्ह डिफेन्स असं म्हणतात। तर ती कल्पना अजित डोवालांनी दिली आणि ती प्रत्यक्षात उतरवली। म्हणजे पुलवामा हल्ला झाला, त्या पुलवामा हल्ल्यानंतर बालाकोट सर्जिकल स्ट्राईक झाला, तर त्याच्यामध्ये मला असं वाटतं की पंतप्रधानांसोबत सगळ्यात महत्त्वाची भूमिका जी असेल ती अजित डोवालांनी बजावली होती। आणि आत्ता जसं तुम्ही मगाशी म्हटलात की आत्ताही तेच होणार आहे, म्हणजे तेच होतंय। म्हणजे हे फक्त एकच सांगतो की अजित डोवाल हे कधीही अशा पद्धतीने म्हणजे असं तातडीने निर्णय घ्यावा असं नाही, कारण त्यांच्याबद्दल तुम्ही जे मगाशी सांगितलं 7 वर्ष जो माणूस पाकिस्तानमध्ये गुप्तहेर म्हणून अगदी राहतोय, किंवा ऑपरेशन ब्लू थंडर म्हणजे ऑपरेशन ब्लू स्टारच्या नंतर स्वर्ण मंदिरात पुन्हा एकदा ऑपरेशन ब्लू थंडर केलं होतं, तर त्यावेळेस ते 2 वर्ष त्या सगळ्या ठिकाणी राहिले होते, सगळी त्यांनी माहिती गोळा केली आणि नंतरच भारत सरकारने ते ऑपरेशन केलं होतं। किंवा आणखी एक त्यांचं सगळ्यात पहिलं जे आहे की मिझोराममध्ये खूप मोठं बंड झालं होतं, म्हणजे मिझोराम भारतामध्ये राहील की नाही अशा परिस्थिती निर्माण झाली होती, तर त्यावेळेस अगदी तरुण वयात अजित डोवाल तिथे गेले होते। ते जवळजवळ 2 वर्ष तिथे राहिले। त्यांनी तिथे त्या काळाचे जे लाल डेंगा नावाचे जे एक नेते होते, तर त्या लाल डेंगांच्या सोबतचे जे काही त्यांचे नेते होते, त्यांच्यासोबतचे नेते, तर त्या सगळ्या नेत्यांना त्यांनी हळूहळू फोडलं आणि एक क्षण असा आणला की लाल डेंगांच्या सोबत कुणी राहणार नाही असं त्यांना वाटलं आणि मग त्यांनी त्यांना चर्चेच्या टेबलवर आणलं। तर याच्यामुळं अजित डोवाल असं आपण आत्ता जे सगळे म्हणतायत की लगेच आत्ता आपण पाकिस्तानशी युद्ध करू, तर मला असं वाटतं की अजित डोवाल ते करणार नाहीत। अजित डोवालांची काम करण्याची जी पद्धत आहे ते पूर्णपणे माहिती गोळा करायची, त्याचा अत्यंत साकल्याने विचार करायचा आणि आपण जरी गुप्तहेर किंवा म्हणजे एक स्पाय म्हणून अजित डोवालांचं आपण हे करत असलं तरी अजित डोवाल हे एक डिप्लोमॅट आहेत, रणनीतिकार आहेत। म्हणजे एखादा सेनापती जो असतो की तो सेनापती जेव्हा युद्ध करायला जातो तर त्यावेळेस तो सगळा विचार करतो की आपल्या सैन्याचं काय नुकसान होईल, आपल्या देशाचं काय नुकसान होईल, तर हा सगळा विचार करणार आहेत। आणि सुदैवाने आणखी एक गोष्ट सांगायला आवडेल मला की आत्ता सध्या आपल्याकडे 2 व्यक्ती ज्या आहेत त्या म्हणजे आपल्या भारतासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत। एक आहेत ते म्हणजे मोदी आहेतच ऑब्व्हियसली, कारण ते पंतप्रधान आहेत, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आहेत, परंतु त्याच्यापेक्षा 2 व्यक्ती जे आहेत ते एक आहेत अजित डोवाल आणि दुसरे आहेत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर। तर हे 2 व्यक्ती जे आहेत तर यांच्या हातात देश सुरक्षित आहेत। त्याच्यामुळे मला असं वाटतं की म्हणजे लोकांना मला आव्हान करायला आवडेल की जी काही मोर्चे काढायची आहेत, काय काढायचे आहेत किंवा काय जे बोलायचे म्हणजे ते पाकिस्तानच्या राजा वगैरे ते यांच्यावर आपण सोपून देऊ, त्यांना जे काय करायचं, कारण त्यांचा परराष्ट्र संबंधांमधला त्यांचा एकंदर भारताच्या सुरक्षेसंदर्भातला अभ्यास खूप जास्त आहे। आणि त्याच्यामुळे कसं आहे की कुणीतरी असं एखाद्या नेत्याने उठायचं आणि म्हणायचं की असं करा तसं करा, तर ते तसं होत नाही। तर त्याच्यामुळे त्यांनी यांच्या दोघांवर जर अगदी म्हणजे आपण म्हणतो ना की विश्वासाने मान टाकावी संपूर्ण देशाने, अशा पद्धतीचे हे 2 अधिकारी म्हणून। समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।